नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. हिवाळी अधिवेशन अल्प काळावधी का होईना पण झालं. त्यामध्ये नीलम गोऱ्यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम केला. 1972 मध्ये एका स्त्रीवरती अन्याय झाला आणि जिच्यामुळे महाराष्ट्रातले देशातले कायदे बदलायला सरकारला भाग पाडलं. त्या मथुराताई 72 वर्षाच्या झाल्या. इतके दिवस त्यांना उपेक्षित जीवन होतं, पण त्यांना कुठल्याही स्वरूपामध्ये सरकारची पेन्शन, घरकुल आदी योजना नव्हत्या. नीलमताईंनी या अधिवेशनामध्ये त्यांना ते मिळवून दिलं. मथुराताई या चंद्रपूरमधल्या नवरगाव या गावामधल्या रहिवासी होत्या आणि त्यांच्यावरती अन्याय जरी झाला असला तरी समाजानं फुंकर घालायला इतका कालावधी लावला याचं नीलम गोरे यांना विषाद वाटत होता आणि म्हणून नागपूर अधिवेशनात त्या स्वतः गेल्या आणि त्या योजना करून दिल्या. मथुरा या महिलेवरती आता त्यांचं वय बरंच आहे, म्हणजे 1972 साली त्यांच्यावरती वडसा देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार झाला होता आणि तो बलात्कार 2 पोलीस नी केला होता. नंतर केस सत्र न्यायालयामध्ये तिचं चारित्र्य चांगलं नाही असं पोलिसांच्या बाजूने भूमिका समोर आली आणि ते निर्दोष सुटले पोलीस डिपार्टमेंट. नंतर हायकोर्टामध्ये दोषी ठरले आणि परत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्या पोलिसांची निर्दोष मुक्तता केली. तर या खटल्याचा उल्लेख अलीकडेच आपले आदरणीय मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी केला होता आणि त्यांनी सांगितलं की ज्या मथुरेमुळे कस्टोडियल जस्टिस टू विमेन हा कायदा बदलला, जेणेकरून पोलीस कस्टडीमधल्या किंवा तुरुंगातल्या महिलेला च्या बरोबर संबंध एखाद्या तुरुंग अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी ठेवले तर ते तिच्या मर्जीने संबंध ठेवले होते असं न म्हणता तो कस्टोडियल जस्टिस म्हणजे ती सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला बलात्कार आहे असं मानलं जाईल आणि तो तसं सिद्ध करण्याची जबाबदारी की त्यांनी तो केला नाही की त्या अधिकाऱ्यावर असेल. हा कायदा बदलला गेला. अशा महिलेला मात्र न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळाला नाही अशी खंत भूषण गवई यांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवरती टाइम्स ऑफ इंडियानी त्याबद्दलचं एक वार्तांकन चांगलं प्रसिद्ध केलं होतं. मी अधिवेशनातून एक दिवस काढून मुद्दामून चंद्रपूरमधल्या नवरगाव या गावाला भेट दिली आणि तिथे तिची भेट घेतली. सरकारने तिला घर, रोजगार तसंच मुलांना काही काम देऊ केलेले आहे, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याच्यासाठी म्हणून आम्ही ग्रामसेवकाला नोडल ऑफिसर म्हणून या सगळ्या पुनर्वसनाचं नेमलं आणि मथुरेशी पण भेट घेतली. तिला दिलासा दिला. तिला जो काही त्रास आहे, पॅरालिसिस झालेला आहे, त्याच्याबद्दल सुद्धा तिला मदतीसाठी माननीय शिंदेसाहेब उपचारांसाठी पण लक्ष घालतायत आणि तो एक अतिशय महिला चळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा ठरला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. प्रेक्षको, पुण्यातली आपली महात्मा फुले मंडई या ठिकाणी मेट्रोचं मोठं जाळं उभं करण्यात आलं आहे. या स्टेशनला मंडई मेट्रो असं म्हणायची पद्धत काही काळापुरती होती, पण माळी समाजानं सातत्याने प्रयत्न केला. मंडईतल्या दलालांनी प्रयत्न केला, भाजीवाल्या लोकांनी प्रयत्न केला आणि त्याला महात्मा फुले मेट्रो स्टेशन असं नाव देण्यात आलं. जे नाव महात्मा फुलेंच्या नंतर अनेक वर्षांनी आचार्य प्र के अत्रे यांनी महानगरपालिकेचे सदस्य असताना त्या ठिकाणी रे मार्केट हे नाव बदलून महात्मा फुले मंडई असं करण्यात आलं. तेव्हा आपण जाऊयात या आनंदोत्सवात. नमस्कार, मी सौ गायत्री दिनेश तडकर, राज्य प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी माळी महासंघ. आत्ता जो आनंद, आत्ता जो जल्लोष दिसतोय त्याच्यामागे 4 वर्षाचा संघर्ष आहे. जेव्हा हे मेट्रो स्टेशन जाहीर झालं तेव्हाच खरं माळी महासंघ, दीपक भाऊ असतील, स्मिताताई असतील यांनी पुढाकार घेऊन सांगितलं होतं की केवळ मंडई मेट्रो स्थानक नको, तर महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक असं नाव द्या. आणि तेव्हा तोंडाला पानं पुसली गेली, सांगितलं गेलं की हो आम्ही असंच करू.
मात्र नाव देताना खोडसाळपणा करून फक्त मंडई मेट्रो स्टेशन असं नाव दिलं गेलं. त्याच्यामागे कारणं काय होती त्यांनाच माहिती. मात्र गेली 4 वर्षाचा संघर्ष केलेला आहे. आजचा आनंद हा 4 वर्षाच्या संघर्षाचा फलित आहे. त्यामुळे त्या 4 वर्षाच्या संघर्षात ज्या ज्या सेवाभावी संस्थांनी आम्हाला मदत केली, आम्हाला पाठिंबा दिला, आम्हाला सहकार्य केलं, त्या विविध मंडळांचं मी आज आभार मानते. माळी महासंघाचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचे सगळे राज्यस्तरीय नेते सगळ्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, आम्हाला सहकार्य केलं. मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा, त्यांच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा उशिरा का होईना पण चूक सुधारली, त्याबद्दल त्यांचंही आभार मानते. सगळ्यांचं पुनश्च एकदा खूप अभिनंदन, खूप कौतुक. आणि पुन्हा एक लक्षात ठेवा, एकीचं बळ हे सगळ्यात मोठं असतं. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा मोठ्यातल्या मोठ्या शक्तीला सुद्धा हरवू शकतो. त्यामुळं एकत्र येऊन आपल्याला जर संघर्ष करायची वेळ आली तर मागे पुढे बघू नका. संघर्षाला नेहमीच तयार राहा. थँक्यू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक आम्ही कोणत्या मुद्द्यांवरती लढवणार आहोत हेही स्पष्ट केले आणि भारतीय जनता पक्षाचा खोटेपणा आणि पुणेकरांना भुलवण्याची कशी योजना सुरू असते हेही त्यांनी सांगितलं. परंतु हा सगळा अहवाल मी लीक करणार नाही, नाहीतर माझ्यावरती पक्षभंग याची शिस्त कारवाई होईल असा टोलाही त्यांनी लावला. जेवढं आत्ता वाटलं, पण हे काय होतं, हे कशामुळे होतंय, मला वाटतं याच्या खोलावर जाणं गरजेचं आहे. गेले 2-2.5 वर्ष आम्ही जेव्हा जेव्हा इथे आलेलं वेगळे विषयाचे आंदोलनं असतील, नागरिकांशी संवाद साधायला असेल, मग ते वेताळ टेकडीचं असो, पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असो किंवा इतर काही असो, हे सगळं होत असताना देखील गणपती असेल, नवरात्री असेल, पुन्हा एकदा मी ज्या मंडळांना भेटी देतो, आधी जसं पुन्हा कधीही एवढं लगेच पाण्यात बुडायचं नाही किंवा तुंबायचं नाही पाणी, तसं पाणी तुंबायला लागलेलं आहे. पूर जे आपण पाहतो ही परिस्थिती वाढायला लागलेली आहे. एकंदर एक साधारण 7-8 वर्षापूर्वीपर्यंत जे वाटायचं की ह्या शहराला एक पुढे संधी आहे, ग्रोथसाठी संधी आहे, ॲस्पिरेशनल शहर आहे, ते शहर कुठे ना कुठेतरी तर चोक व्हायला लागले का? आणि हे चोक जे मी सांगतोय ते फक्त लोकसंख्या म्हणून नाही, ते तर एक नैसर्गिक वाढ असतेच, फ्लोटिंग एक पॉप्युलेशन असतं जे बाहेर काम करतात, येतात जातात. जसं भाऊ आता सांगत होते की पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल, कुठेतरी ते एक व्हायला लागले का, ही देखील आपण एक शक्यता पाहत आहोत. पण हे होत असताना प्रशासकीय जे काम झालं पाहिजे, जे शासकीय काम झालं पाहिजे, अनेक विषय इथे वर्षानुवर्ष प्रलंबित असतात. अनेक विषय जसं आपण पुणे बघतोय इतर शहरांमध्ये देखील. आणि परवा म्हणून ह्याच प्रेझेंटेशनमध्ये एक मी पैज लावली होती की आपल्या देशामध्ये मला एक शहर दाखवत जे भाजप शासित आहे आणि ते चांगलं झालं की सुधारलेलं आहे. ज्या ज्या शहरांवर किंवा ज्या ज्या राज्यांवर भाजपचं राज्य येत गेलं, त्यांचं सरकार बनत गेली, ते राज्य असेल किंवा ते शहर असेल, हे उलट्या दिशेने प्रवास करायला लागलं. मग साधारणपणे जे काही वचननामा की त्यांचा जाहीरनामा असतो ते जाहीरनाम्यात दाखवतात आणि जमिनीवर काय असतं, हे जे अंतर असतं हे फार मोठं असतं. म्हणजे त्याला कुठची मिसिंग लिंक पण नाही जोडू शकत, असं एवढं भयानक अंतर असतं. आणि हेच कारण आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही, कारण कामं तशी केलेली नसतात. एकतर दुसऱ्यांनी कामं केलेली असतात, त्याची नावं बदलतात किंवा फिता कापतात, किंवा सगळ्यात सोपं त्यांचं इक्वेशन हे असतं, जातीय दंगल किंवा जातीय तेढ निर्माण करा, धार्मिक तेढ निर्माण करा, समाजामध्ये वाद निर्माण करा, भाषेमध्ये अंतर निर्माण करा. हे सगळं करून डिवाइड अँड रूल ज्याला आपण बोलतो, ही जी काही डिवाइड अँड रूलची पॉलिसी आहे ती मला वाटतं एकमेव आत्ता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे ती त्याची अंमलबजावणी करतो.